नमस्कार सुधीर शेठ, आजचा गुलाल झाल्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आजच्या गुलालाबद्दल खरं तर खूप आनंद आहे. आज ग्लासने आमच्या आपला ग्लास म्हणजे छोटा सर्जा 8500 त्यांनी चांगल्यारीत्या गुलाल घेतला आणि खूप सुंदर अशी गाडी पळाली. थोडी मनात भीती होती, पण ग्लासने कुठेतरी इज्जत राखली. कुठेतरी ग्लासचा गुलाल पडला असता तर खूप लोकांनी आमची चेष्टा केली असती. त्यामुळे ग्लासचा गुलाल पडून द्यायचा नव्हता आणि ग्लासने नक्की देखील आमची ती इज्जत कायम ठेवली अड्ड्यामध्ये आणि सलग चौथा गुलाल आहे ग्लासचा आजचा. आजचा आपल्या ग्लासचा पायरा कोण होता? ग्लासला आजचा पहिला होता तो सालोडेकरांचा भारत म्हणून होता. चांगला बैल पळतो तर ग्लास, आणि तो आज ती गाडी पळाली, सुंदररित्या अशी गाडी पळाली आणि गाडी गुलालची मानकरी झाली. आणि आपल्या गाडीवरचे ड्रायव्हर त्यांच्याबद्दल काय? बघा, गाडीवरती ड्रायव्हर तर नेहमी ठरलेच असतो. आमच्या सर्वांच्या घरातल्यांचा लाडका आहे तो सुदर्शन शेठ गंभीर खोपोलीवाला, आणि खरंच आमच्या खूप भावासारखा आहे आणि घरातलाच आहे, जावईच आहे आमचा तो. त्याच्यामुळे तो असतो. तर त्यांनी आज चांगली गाडी हाकली. चांगली म्हणजे नेहमी तोच गाडी हाकलतो आणि कधी एक रुपया देखील आमच्याकडनं घेत नाही. चांगला असा खंबीर साथ आहे आम्हाला त्याचे. छान वाटतं त्याच्याबद्दल. काय वाटतं तुम्हाला? निंबाळकर सरांचं नाव खूप चर्चेत याबद्दल? बघा, खूप दिवसेंदिवस निंबाळकर सरांचं नाव खरंच खूप चर्चेत येतं. त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. कुठे ना कुठेतरी घाटावरती सरांचं नाव थोडं कमी येत होतं, पण आता आपल्या मुंबई विंजोडमध्ये आपला छोटा सर्जा कुठे ना कुठे निंबाळकर सरांचं नाव टिकवतोय. आणि त्याचबरोबर त्या दिवशी आपल्या सर्वांचा म्हणजे मोठा सर्जा 8500 त्यांनी देखील सरांचं नाव एक नंबर करून चांगल्यारीत्या टिकवलं. तर तसंच आता मुंबईच्या बिंजोडच्या क्षेत्रामध्ये हा ग्लास सरांचं नाव टिकवतोय. 4 शर्ती केल्या, 4 शर्तीमध्ये सरांचं नाव त्यांनी कायम ठेवले. कुठं सरांच्या नावाला गालबोट लागून दिला नाही. आणि तुम्हाला मी सांगतो बघा, त्या दिवशी खरं तर बैल घरीच होता आणि मी आणि सौरभ शेठ आम्ही गेलो होतो उसटण्याच्या अड्ड्याला. तर खूप असे नामांकित मोठे मोठे बैल जे होते, त्या बैलांची सेवा करणारे जे लोक होते ना, ते आम्हाला विचारत होते, काय शेठ मग तुमचा ग्लास शेट 8500 कुठे आहे, कधी येणार मैदानात? तर खूप छान वाटलं ते ऐकून. कुठेतरी आपल्या ग्लास शेटची चर्चा दिवसेंदिवस होत चालले आणि 8500चा ब्रँड हा आता हळूहळू पुन्हा एकदा मैदानात दिसायला लागलाय. आणि गाडी कशी पळाली आज याबद्दल काय सांगाल? गाडी खूप सुंदर अशी पळाली. समोरची वासरं देखील खूप चांगली होती. वैद्यनाथकरांचा तो बैल होती, म्हणजे ते अतिशय प्रेमळ लोक होते. ते पण शाळेत एकदम मैत्रीपूर्ण झाली. पण कुठेतरी आपल्या ग्लासची म्हणजे ग्लासला जिंकायचंच होतं आमच्यासाठी, घरच्यांसाठी. त्याच्या ज्या बहिणी आहेत त्या त्याच्या आवडीने वाट बघत असतात त्यांच्यासाठी. बाकी काय नाही, आज भारी वाटलं खूप. ग्लास यापुढे कुठल्या मैदानात पळताना दिसेल आपल्याला? ग्लास बघा, आता पुढे अंजपचं मैदान पडलंय 5 तारखेला, पण 5 तारखेचा न सोडता पुढे तमनाथचा जो मैदान आहे कर्जतचा, त्या मैदानात ग्लास आपल्याला पळताना दिसू शकतो. यापुढे ग्लास कशा पायऱ्यामध्ये पळेल याबद्दल? बघा, आतापर्यंत जेवढे पहिले झाले ग्लासला नेहमी चांगलीच पहिले झालेत आणि ग्लास हा टॉपच पहिल्यामध्ये पळालाय. कारण ग्लासचा गुलाल पाडून घ्यायची आमची अजिबात इच्छा नाही आणि निंबाळकर सरांचं नाव टिकवून हा खूप मोठा हेतू आहे. त्याच्यामुळे ग्लासला आम्ही टॉपच्या पायऱ्यातच पळतो आणि इथून पुढे देखील ग्लास खूप असं बैलाचं नाव नाही घेते. पुढच्या महिन्याचं नियोजन एकदम चांगल्या बैलामध्ये झालेलं आहे आणि ग्लास नक्कीच चांगल्या नियोजन पळताना दिसेल. ग्लास शेटचा कितवा गुलाल आहे याबद्दल? बघा, तुम्हाला सांगतो, ग्लास शेटचा आज सलग आम्ही 4 मैदाने केले आणि 4ही मैदानात ग्लास शेट गुलालाचा मानकरी आहे. कुठे मैदानात तो सरांचं नाव कमीपणा लागून देत नाही आणि आमचं पण नाव कुठे हे नाही करत आणि आमच्या घरातला नेहमी तो आनंदी ठेवतो. 8500 जाते वाढले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बघा, सरांवरती प्रेम करणारी लोक खूप होती आणि कुठे ना कुठे दिवसेंदिवस सरांचं नाव अड्ड्यात कमी होत होतं आणि जेणेकरून आपण सरांचं नाव कायम टिकवलं. त्यामुळे ते लोक खूप खुश झाले आणि मला खूप चांगल्या त्या कमेंटमध्ये त्यांचा प्रतिसाद देखील असतो. त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि असंच त्यांचा सपोर्ट राहू दे कायम. आणि सरांचा आशीर्वाद देखील आहे ग्लासच्या बाबतीत, त्याच्या सगळ्यांना दिसून येते. आता सुंदर 8500 कधी मैदानात आपल्याला दिसेल? बघा, नाही करून तुम्हाला सांगतो, गेले 2-3 मैदानात आम्ही जेव्हा आपल्या ग्लास 8500ला घेऊन जातो म्हणजे छोट्या सर्जाला, तर सुंदरला पण सोबत घेऊन जातोय. पण काही सुंदरच्या फेऱ्याचा काही योग येत नाही आतापर्यंत. सुंदरचा फक्त एकच फेरा झालाय. नक्कीच आता सुंदरला घोड्याबिड्यासोबत फेरे काढू आणि त्याच्यानंतरला आपण बघू, घरची गाडी पळवण्याचा प्रयत्न करू. या क्षेत्रात तुमचा भक्कम पाय म्हणून याबद्दल काय सांगाल तुम्ही? बघा, या क्षेत्रात आमचा भक्कम पाय असतील तर आमच्या सर्व घरची मंडळी, मामा मामी असतील, आमचा बारका मामा असतील, बारक्या मामाची पोरं असतील, सगळे आमचे बैलाला कोणता पण असू दे, सगळे धावत येतात बैलांसाठी आणि खूप प्रेमळ असं जीव देणारी माणसं आहेत. त्याचबरोबर आमचा समर्थ शेठ असेल, त्याचा तो खूप जीव आहे ग्लासवरती. ग्लासचं सर्व तोच बघतो आणि सगळीच म्हणजे घरातली मंडळी चांगली सपोर्ट करणारी आहेत. कोणालाच नाव ठेवता येणार नाही, कारण जो तो कधी कमी पडले तर सगळे धावून येणार आहेत, अशी घरची मंडळी आमची. ग्लास आपल्याला 3 फेऱ्यामध्ये कधी पळताना दिसेल? बघा, ग्लास तुम्हाला 3 फेऱ्यामध्ये पळताना दिसू शकतो, पण ग्लास काय तुम्हाला घाटावरती पळताना दिसू नाही शकत. जर आता एखाद्या टायमाला आपल्या इकडे मुंबई भागात कर्जत केसरी वगैरे मैदान होतं, अशा ठिकाणचं मैदान पडलं तर त्या मैदानात नक्कीच तुम्हाला ग्लास हा पळताना दिसू शकतो आणि तो पण चांगल्या नियोजनात पळताना दिसू शकेल. पुढील वाटचाली तुम्हाला शुभेच्छा.
ठीक आहे, तुमचा देखील असाच सपोर्ट असू द्या. खूप सारं प्रेम भेटतंय आणि कुठे ना कुठे ग्लास शेट तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोय. आणि नक्कीच मला तर पूर्ण विश्वास आहे ग्लासवरती. आज मागचा सीझन त्यांनी चांगल्यारित्या म्हणजे गेला त्याचा. हा सीझन तो टॉपमध्येच पळतोय. मागचा सीझन पण टॉपमध्येच पळाला. मागच्या सीझनला तो खूप लहान बच्चा होता, एकदम 7 ते 8 महिन्याचा. तर तेव्हा आमचं म्हणजे खूप कमी असं त्याच्यावरती लक्ष होतं. पण त्याला अपेक्षा करतो होतीच आम्हाला की ही वस्तू काहीतरी नाव करणार, म्हणून कुठेतरी सरांचं नाव देखील टिकवणं हे खूप मोठा हेतू होता. आणि सरांच्याने आमची चांगली दोस्ती होती. सावली मैदानामध्ये पूर्ण दिवस सरांसोबत आम्ही होतो. म्हणजे ह्याच्या अगोदर पण सरांचं आणि आमचं बोलणं व्हायचं. पण कुठे ना कुठेतरी सावली मैदानात सरांची एक इच्छा होती की मुंबईच्या बिंदू शेतात त्यांचं नाव कायम टिकून राहावं, जसं घाटावरती होतं. तर कुठे ना कुठे तेच नाव टिकून राहण्यासाठी हा ग्लास शेट आणि ग्लासच्या शेटच्या मागे सुंदर शेट्टी आणि चिकू शेट देखील आहे. धन्यवाद. तर तुमचं खूप सारं धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद.